नमस्कार. मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत. आज आपण अगदी मस्त चटपटीत खुसखुशीत कुरकुरीत असे मक्कीची भजी कशी करायची ते बघणार आहोत. अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होतात. मुलं असे मकीचे कणीस खात नसतील तर असे कॉर्न पकोडा नक्की ट्राय करा, त्यांना खूपच आवडेल. हा पकोडा मस्त कुरकुरीत होतो आणि त्यासाठी इथं मी परफेक्ट मेजरमेंटही सांगितलेलं आहे, त्यामुळे पकोडा एकदम परफेक्ट येतो. तेव्हा तुम्ही असा कुरकुरीत कॉर्न पकोडा एकदा करूनच पहा. तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगाल. एवढी छान अशी ही भजी तयार होतात. रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला भजी करण्यासाठी इथं मी मकीचे कणसं घेतलेले आहेत. तर 2 कणीस इथं मी घेतलेले आहेत. तर आपल्याला हे कणीस व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे कणीस बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. तर असं हे व्यवस्थित कणीस धुवून घ्यायचं आणि त्याचे असे जे दोऱ्यासारखे भाग असतो तोही काढून घ्यायचा. आता इथं बघा मी कणीस व्यवस्थित धुवून घेतलेले आहे आणि त्यांना असं 2 भागांमध्ये फोडून घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यांचे दाणे वगैरे असे सोलून घ्यायचे नाही किंवा काढून घ्यायचे नाही, तर असे चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचे. तर असं कणीस उभं धरून चाकूने असं दाणे कट करत जायचे. त्यामुळे त्यांचे जे दाणे आहेत ते सहज व्यवस्थित कट होतात आणि दाणेही जास्त जाडसर राहत नाही आणि खाताना ते छान खाल्ले जातात. आणि जर अख्खे मकीचे दाणे जर टाकले तर ते तेलात फुटतात, त्यासाठी त्याला असं कट करून घ्यायचं. तुम्ही मिक्सरमधूनही थोडेसे पल्स मोडवर फिरवून मका फोडून घेऊ शकता, पण असा कट केला तर तो छान मिक्स होतो. आता आपण मका व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. तर आता बघू शकता कणीस असं व्यवस्थित आपण त्याचे जे दाणे ते काढून झालेले आहेत आणि आता हे जे आपण कट करून घेतलेले दाणे आहेत ते एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. तर साधारण हे 2 मोठ्या वाट्या असं एक मकीचे कणीसचे दाणे आहेत ते आहेत. तर हे बघा एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतले आणि त्यात आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत. तर इथं मी अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. हळद जास्त प्रमाणात टाकायचं नाही. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल काश्मीरी तिखट घेतलेलं आहे आणि मी इथं 2 हिरव्या मिरच्या आणि अद्रक घेतलेलं आहे, ते पेस्ट करून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही काही मसाले वगैरे टाकायचे नाही, कारण आपण भजी करणार आहोत, भज्यांमध्ये मसाले वगैरे टाकत नाही. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे 5 ते 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जे मीठ टाकून घेतलेलं होतं त्याला पाणी सुटेल. आता बघू शकता 5 ते 10 मिनटानंतर जे आपण मीठ वगैरे सगळे साहित्य कालवून घेतलेलं होतं, मिक्स करून घेतलेलं होतं, त्याला असं व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत. तर इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की बेसन पीठ घेताना एकदम सगळंच बेसन पीठ टाकून घ्यायचं नाही, तरी असं थोडं थोडं टाकायचं, कारण आपण यात पाणी वगैरे टाकणार नाही आहोत. तर जेवढं मकीमध्ये पाण्याचं प्रमाण आहे तेवढ्यामध्येच पीठ आपल्याला टाकून भिजवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला. आता त्यामध्ये मी अजून एक पीठ टाकून घेणार आहोत. तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते 2 चमचे टाकून घेतले. याच्यावरती टाकायचं नाही, जास्त आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं नाही आहे. तर जर मकीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही 1-2 चमचा अजून तांदळाचं पीठ वाढवून घ्यायचं. आता मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर असा गोळा करून बघते तर अजून तो व्यवस्थित होत नाही, म्हणजे आपल्याला अजून त्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर अजून मी 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घेते आणि व्यवस्थित ते मकीमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुम्ही यामध्ये अरारूट किंवा मैदा किंवा जे कॉर्नफ्लॉवर असतं ते टाकून हे पीठ भिजवून घेऊ शकता, त्याच्यानेही भजी खूप छान येतात. पण मी इथं बेसन पीठने आपल्या घरगुती साहित्यातच हे भजी करणार आहे आणि यामध्ये मी जे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे भजी मस्त कुरकुरीत येतात आणि हलकी पण येतात. त्यासाठी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं थोडंसं. आता मी अजून 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. असं हातावर एक गोळा करून पाहायचा. जर गोळा तयार होत नसेल तर बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण इथं कमी वाटत असेल तर 2 ते 3 चमचे छोटे चमचे घ्यायचे, पाणी टाकून घ्यायचं आणि तो व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा, जास्त पाणी टाकायचं नाही.
तर सगळं मिश्रण व्यवस्थित बेसन पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि असा गोळा तयार झाला पाहिजे. बस आपल्याला एवढंच पीठ टाकायचं आहे. आता आपलं बॅटर तयार आहे आणि आता आपण भजी तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे. तेल आपल्याला मध्यममध्येच गरम करायचं आहे. आपण जशी भजी तळतो त्याच पद्धतीची. जास्तही कडक गरम तेल करायचं नाही, नाहीतर ते वरतून असे काळसर पडतात आणि आतून कच्ची राहतात. त्यासाठी थोडंसं मध्यममध्येच हे तेल गरम करायचं आहे. आणि गॅसची फ्लेमही लो ते मिडियमच ठेवायची. जास्त हाय फ्लेमवर हे तेलही गरम करायचं नाही आणि भजीही तळायची नाही. तर लो ते मिडियम गॅसवरच हे व्यवस्थित भजी तळून घ्यायची आहे. आणि आता बघा, जेवढं तेलात मावतील तेवढीच भजी सोडायची. जास्तीची गर्दी करायची नाही, नाहीतर भजी व्यवस्थित तळली जात नाही. कारण आपण जशी भजी सोडू तेलाचं टेम्परेचर कमी जास्त होत राहतं. त्यासाठी जेवढी तेलामध्ये मावतील तेवढीच भजी व्यवस्थित तळून घ्यायची. तर आता बघा, भज्यांचा रंग चेंज होत चाललेला आहे आणि मस्त अशी कुरकुरीत ही भजी तळली जात आहे. तर बघा, एकदम छान गोल्डन ब्राऊनमध्ये ही भजी तळली गेलेली आहे आणि वरतून एकदम क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट अशी ही भजी तळली गेलेली आहे. आता मी त्यांना काढून घेणार आहे. तर एका चाळणीवर किंवा गाळणीवर अशी काढून घ्यायची आणि एका ताटामध्ये मी ते काढून घेते. हे बघा, किती छान दिसत आहेत भजी, एकदम कुरकुरीत आहे. तुम्ही ही भजी गोलाकारमध्ये किंवा अशी थोडीशी लांबटमध्येही तळून घेऊ शकता. जसं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीचा आकारही तुम्ही याला देऊ शकता. आता इथं मी दुसरी बॅचही टाकून घेतलेली आहे आणि तिलाही व्यवस्थित मी तळून घेणार आहे. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की भजी तळत असताना लो ते मिडियम गॅसवरच तळायची. तेल मध्यममध्ये गरम करायचं आणि भजी टाकत असताना जास्त ही टाकायचे नाही. जेवढे तेलात मावतील तेवढेच टाकायचे आणि लो ते मिडियम फ्लेमवरच व्यवस्थित हे भजी कुरकुरीत अशी गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत तळून घ्यायचे. तर बघा, एकदम मस्त अशी कुरकुरीत अशी भजी येतात आणि जे आपण रेग्युलर भजी करतात त्यापेक्षा अगदी वेगळे आणि स्वादिष्ट अशी भजी लागतात. तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्ही नक्कीच हे भजी खाल आणि परत परत मुलंही ही भजी मागतील. 2 पाहुणे घरी आल्यावर जर कांद्याची भजी वगैरे नसतील करायची तर अशी झटपट ही भजी तुम्ही करू शकता आणि त्यांना खायला देऊ शकता. त्यांनाही फार आवडतील. एखाद्या सणाला तुम्ही नेहमी आपण कांद्याची भजी करतो, मिरचीची भजी करतो, तर तुम्ही ही वेगळी अशी भजी करून सगळ्यांना देऊ शकता. एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुम्हाला हा जो कॉर्न पकोडा आहे तो तोडून दाखवते. तर बघा, आतून किती सॉफ्ट आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आहे. तुम्ही एक वेळा जर खाल तर परत परत तुम्हाला असं वाटेल की हीच भजी खायची. आणि टोमॅटो सॉसबरोबर मी हे सर्व करून घेतलेली आहे. त्यासोबत असा कांदाही काटून घेतलेला आहे. तर बघा, मी तुम्हाला अजून दुसरा पकोडा तोडून दाखवते. हे बघा, आणि टोमॅटो केचप बरोबर किंवा तुम्ही हिरवी चटणी बरोबरही सर्व करून घेऊ शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच एक वेळा नक्की ट्राय करा. तुम्ही परत परत ही भजी बनवाल. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या नाश्त्यासाठी चहासोबत किंवा मुलांच्या टिफिनमध्ये 2 पाहुणे घरी आल्यानंतर काही नाश्ता म्हणून ही रेसिपी तुम्ही झटपट करून त्यांना खायला देऊ शकता. जर मुलं मक्याचे कणीस खात नसतील तर अशा पद्धतीचा कॉर्न पकोडा करून त्यांना देऊ शकता. आणि जर तुम्ही फूड बिझनेस करत असाल तर तुम्ही असा कॉर्न पकोडा ही त्यामध्ये ॲड करून लोकांना देऊ शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईबही नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.